आज हमारे साथ शुभ के पापा हैं। शुभ का आईआईटी इंदौर हुआ है अभी। तो शुभ के पापा से हम जानते हैं शुभ की जर्नी के बारे में। सर, शुभ की जर्नी के बारे में थोड़ा कुछ बताइए हमको। सर, माझं नाव संदीप कांबळे, मी जलसंपदा विभाग बुलढाणा येथे कार्यरत आहे. आणि शुभच्या बालपणापासून जर सांगायचं झालं तर अगदी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे. 1ली ते 4थी मराठी मीडियमला होता आणि 10वीपर्यंत सेमी इंग्लिशला होता. 10वीला असताना शुभला मॅथमॅटिक्समध्ये 100पैकी 100 गुण मिळालेले आहे. त्यामुळे शुभची आवड ही इंजिनिअरिंगकडे होती. मग अशा वेळेस 10वीनंतर ॲडमिशन कुठं घ्यावी हा एक पालक म्हणून आमच्याकडे खूप मोठा प्रश्न होता. त्यातच मी इरिगेशन ऑफिसला असल्यामुळे आमचे ऑफिसचे जे सर आहेत श्री पद्माकर घुगे सर, मी सरांना फोन केला आणि सरांना विचारलं की सर क्लासेसबद्दल आपल्याला काही आयडिया आहे का. तर सरांनी मला प्रथमतः न्यू अकॅडमी सजेस्ट केली. कारण सरांचे जुळे मुलं होते, सिद्धार्थ आणि कबीर, आणि दोन्ही मुलं न्यू अकॅडमीला होते. त्यापैकी एक मुलगा सरांचा IIT खरगपूरला आहे आणि एक मुलगा NIT नागपूरला आहे. या याच्यातूनच मग आम्ही न्यू अकॅडमीकडे येण्याचं अंतिम केलं आणि त्या दृष्टिकोनातून आपली जी एंट्रन्स एक्झाम आहे ते एक्झाम वगैरे देऊन न्यू अकॅडमीमध्ये आपण ॲडमिशन घेतली. सर, इस 2 साल के दौरान ना आपकी फैमिली ने क्या क्या सेक्रीफाइस किया? जैसे जब बच्चा JEE की तैयारी स्टार्ट करता है ना, हाँ, तो खाली बच्चा तैयारी नहीं करता, पूरी फैमिली तैयारी में लग जाती है. फैमिली को बहुत सी चेंज करनी पड़ती है अपने अकॉर्डिंग. बहुत सी प्लानिंग घूमने की है, कहीं जाने की है, घर का माहौल भी चेंज करना पड़ता. उसमें आप लोगों ने कैसे कंट्रीब्यूट किया? नाही सर, आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मुलगा जरी 2 वर्ष तयारी करत असला पण त्यासोबत खरी परीक्षा ही आईवडिलांची सुद्धा असते. तर शुभला ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतला की अकोल्याला ठेवायचं आहे न्यू अकॅडमीमध्ये, त्यावेळेस शुभचे आजी आजोबा 2 वर्ष शुभच्यासोबत होते. आणि शुभला बाहेर फिरण्याची खूप आवड आहे, कोकण वगैरे त्याला खूप आवडते. पण 2 वर्षामध्ये आम्ही त्या सर्व गोष्टीचा त्याग केला, कुठेही फिरायला गेलो नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो आपला उद्देश आहे न्यू अकॅडमीमध्ये येण्याचा की आपण चांगल्या मार्काने पास झालो पाहिजे आणि पुढे गेलो पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी मोबाईल, TV वगैरे बघणे किंवा मित्रांसोबत फिरायला जाणे आणि कुटुंबासह इतर नातेवाईकांसोबत जाणे, या सर्व गोष्टी आम्ही टाळल्या सर. फक्त त्याला त्याचं जे टार्गेट आहे, त्याचं जे एम आहे ते साध्य करण्यासाठी या सर्व गोष्टी टाळल्या आम्ही. सर, जब बच्चा JEE की तैयारी करने आता है ना, तो बहुत सारे माँ बाप उस बच्चे को कैसे हैंडल करते हैं? जैसे जब शुभ आया होगा, शुभ में शुरू के सबके नंबर नहीं आते होंगे, टेस्ट में अच्छे मार्क्स नहीं आते होंगे, इसको घबराहट होती होगी मेरा हो पाएगा कि नहीं हो पाएगा, मैं नंबर कम आते होंगे तो डिप्रेशन चला जाता होगा कि मुझे नहीं करना चाहिए, मैं कैसे कर पाऊँगा. उस समय इसको कैसे मोटिवेट करते थे आप? नाही, सुरुवातीला मी पहिले अगोदर सांगितल्याप्रमाणे शुभ हा मराठी आणि सेमी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे. तर सुरुवातीला आल्यानंतर त्याला साहजिकच टेस्टमध्ये इतर जे मुलं होते जे ज्यांनी CBSEमधून पासआउट झालेले 10वी वगैरे, तर त्यांच्या तुलनेत त्याला मार्क खूप कमी यायचे. पण त्यावेळेस मी त्याला अगदी तेच सांगायचं की आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रामाणिकपणे आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे, जे आपण करू शकतो. आपल्या पद्धतीने आपण सर्व आउटपुट द्यायचं, नंतर जो फायनल रिझल्ट येईल तो जो असेल तो चांगलाच असेल. त्या बाबतीत कधीच असं हे करायचं नाही. कधी तो नाराज पण व्हायचा. त्यावेळेस मी त्याला आवर्जून 3 इडियट्स आहे किंवा 12th फेल जे मोटिवेशनल मूव्हीज आहेत या नक्की त्याला सांगत होतो बघ म्हणून, किंवा त्याचे काही डायलॉग्स आहेत, काही व्हिडिओ क्लिप्स असतात, त्या आवर्जून सांगायचो त्याला बघायला. आणि यातूनच मग त्याला त्याच्यासोबत थोडंसं हसून वगैरे काही जोक्स वगैरे करून थोडंसं तो त्या वातावरणातून बाहेर आला पाहिजे, यासाठी आम्ही त्याला त्या पद्धतीने हसून खेळून, माझ्यापेक्षा तो त्याच्या मम्मीसोबत जास्त हे करायचा, त्यांची जास्त इंटरॅक्शन चालायचं, ट्युनिंग त्यांची चांगली होती. तर त्या पद्धतीने जसं शक्य होईल आम्हाला 15 दिवसातून, महिन्यातून एकदा गावाकडून येणे, शुभसोबत पूर्ण दिवस घालवणे, त्याच्यासोबत हसून खेळून राहणे वगैरे, अशा पद्धतीने त्याला थोडंसं जे काही त्याला तर टेन्शन यायचं त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी मी खूप प्रयत्न केला. सर, आपको क्या लगता है शुभ की जर्नी में न्यू का क्या योगदान है? शुभ के जो सिलेक्शन हुआ IIT में, उसमें न्यू का कंट्रीब्यूशन क्या है? सर, सगळेच मुलं मेहनत करतात सर, त्याच्यामध्ये काही हे नाही आहे. पण तुम्हाला जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य प्लॅटफॉर्म जर मिळाला तर तुम्ही ते यशाच्या शिखरावर लवकर जासाल. तुम्हाला जर ते योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर मुलं भरकटलेली सुद्धा बघितलेले आहेत सर. तर मी ज्यावेळेस आलो होतो, ज्यावेळेस आम्हाला कळालं त्यावेळेस आम्हाला तर न्यू अकॅडमीमध्ये फक्त KGP सर आणि VSM सर आणि यांचंच नाव ऐकून होतं की हे सर आहेत जे स्वतः IIT पासआउट आहेत आणि स्वतः इंडिव्हिज्युअली लक्ष देतात
आणि ही गोष्ट आम्हालासुद्धा जाणवली सर, की जर कोणी काही विद्यार्थी जर समजा बेशिस्तपणे वागत असतील अकॅडमीमध्ये, तर त्या बाबतीत तुम्ही स्वतः पनिशमेंट केलेलं आहे. आम्हाला ह्या गोष्टीसुद्धा शुभ सांगत होता की नाही सरांनी आज पनिशमेंट केलं, एक मुलगा ऐकत नव्हता, त्यांच्या पेरेंट्सला फोन करून बोलवलं त्यांनी. तर ह्या गोष्टीसुद्धा मुलाच्या पुढे खूप म्हणजे मुलगा घडण्यासाठी खूप फायदेशीर आहेत सर. आणि आपण तर आहातच, दोघांमुळे आणि आपल्या टीममुळेच आज जो शुभ IIT इंदोरला जातो आहे, हे फक्त आपल्या प्रयत्नांमुळे शक्य झालेलं आहे सर. थैंक यू सर. अब जो बच्चे भी आगे पढ़ने वाले हैं उनके पेरेंट्स को आप क्या टिप्स देना चाहेंगे, क्या सलाह देना चाहेंगे जो पेरेंट्स अभी बच्चे जिनके 11th में हैं, आगे JEE की तैयारी करने वाले हैं? नाही, मी सर्व पालकांना हेच सांगेल की तुमच्या मुलावर विश्वास ठेवा. त्याला कमी जरी मार्क येत असतील तर त्याच्यासोबत तुम्ही संवाद साधा, त्याच्यासोबत पॉझिटिव्ह गोष्टी, पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह विचारांसोबत त्याच्यासोबत पुढे जा. कारण समजा आपण म्हणतो आहे की IIT आहे, पण IIT हाच एक अंतिम पर्याय नाही आहे. त्या व्यतिरिक्तसुद्धा बरेचसे पर्याय आहेत. आपल्याला IIITs आहेत, NITs आहेत, किंवा CETमधून स्टेटचे तुम्हाला टॉपचे कॉलेजेससुद्धा आहेत. हे सुद्धा सगळे पर्याय आहेत. अननेसेसरी मी सगळ्या पालकांना सांगेल की बाबा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मुलांवर लादू नका, की तुमचा मुलगा जो आहे, ज्या गुणवत्तेचा आहे तो स्वीकारून फक्त प्रयत्न करा आणि त्याला सपोर्ट करा पुढे जाण्यासाठी. तो नक्कीच पुढे जाईल आणि तो यशस्वीसुद्धा होईल सर. थँक्यू सर.